राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मला एका माझ्या चॅनलवर प्रेम करणाऱ्यांनी हे सुचवलं की माझा आवाज थोडा हळू येतो. ह्याच्यापेक्षा जास्त मोठं बोललं तर तो आवाज फाटू शकतो माईकमध्ये. त्याच्यामुळं आवाजाच्या चढ उतारामध्ये कदाचित माझा आवाज हळू होत असेल. काल एक मी व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी फार कमी मुंडे साहेबांच्या शेवटच्या काळात त्यांना ज्यांनी त्रास दिला किंवा ज्याच्यामुळे ते त्रासले होते, मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले होते, त्याच्याविषयी मी फार त्रोटक बोललो. म्हणजे ही माहिती जाहीर आहे. मी काही जी लोकांना माहितीच नाही, जी मला माहिती आहे ती मी अजून बोललोच नाही. ती बोलण्याचा माझा विचार देखील नाही. पण कुणीतरी एक भक्त जो काय बॉस डी एम बॉस असं काही आहे, त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा मी काढून ठेवलेला आहे. काहीतरी सुभाष नागरे त्याचं नाव होतं त्याच्यावर. आणि त्यांनी सांगितलं की प्रकाश मामा बुद्धिभ्रष्ट असं तो म्हणला. हा माझा कोण भातचा निघाला ज्याला माझ्या बुद्धिभ्रष्टतेवर असा विश्वास आहे. अरे काय सुभाष नागरे, मी तर फार कमी बोललो रे. जे लोकांना माहिती मी तेवढंच बोललो आहे. अजून मी जे काही बोललो तर बेटा तुला तोंड दाखवायला जागा येणार नाही. ज्याच्या समर्थनार्थ तू मला बुद्धिभ्रष्ट भ्रमिष्ट जे काही म्हणतोस ते. मी महाजन आहे. शेवटची चेतना शरीरात असेपर्यंत माझी बुद्धी शाबूत राहणार आहे. ती भ्रष्ट नाही होणार आहे. ज्या माणसासाठी तू स्वतःला भ्रष्ट करून घेतोयस त्याचा तू विचार कर. इथून पुढं फार बोललास तर मला बोलावं लागेल आणि नसलेले लोक उघडे पडतील. त्याच्यामुळे टीका करताना थोडं जरा सांभाळून माझ्यावर टीका करा. मी महाजन आहे. आणि काल 12 जून तारीख आहे. गतवर्षी याच दिवशी एक मी फार मोठा लढा दिलता, हे विसरू नका. खरं म्हणजे आज एक विषय असा आहे की या राज्याचे कर्जत जामखेड मतदारसंघातील आमदार जे पोस्टल बॅलेटवर निवडून आलेले आहेत असे श्री रोहित पवार हे स्वतःला आता महाराष्ट्राचा फौजदार समजतात. मी तर बारामतीचा फौजदार म्हणून त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता. ते महाराष्ट्राचा समजू लागलेले आहेत. कारण आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये त्यांच्या वयाचा कार्यक्षमतेचा कोणी नेताच राहिला नाही. आता मान्य जयंत पाटलाची कार्यक्षमता जवळपास संपत आली. त्यांना आता काही फार उमेद राहील नाही. त्याच्यामुळे ते काही महाराष्ट्रात फिरतील आणि ते प्रश्न काढतील तसं नाही. अध्यक्ष शशिकांत शिंदेंनासुद्धा मर्यादा आहेत, आवाड आहेत, त्यांनाही मर्यादा. आता रोहित पवारला हे सगळं रान मोकळं आहे. किंबहुना पवारसाहेबांनी महाराष्ट्राचं रान मोकळं रोहित पवारला करून दिलेलं आहे. रोहित पवार जो करतो तो स्वतःच्या मनानं करतो. पवारसाहेबाची सुद्धा परवानगी घेत असेल का नाही माहीत नाही. रोहित पवारला फार लवकर महाराष्ट्राचा नेता होण्याची घाई झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी सरकारने जी आत्ता शेतकऱ्यांना काही अटी शर्तीवर कर्जमाफी देण्याचं ठरवलं आहे किंवा जाहीर केली आहे, त्याच्या विरोधात रोहित पवार कालपासून पंढरपूरमध्ये अन्नत्यागाला बसलेले आहेत. अन्नत्याग, त्याला काय उपोषण म्हणायचं काय म्हणायचं तुमचं तुम्ही ठरवा. पंढरपूरमध्ये बसण्याचं कारण असं आहे की सध्या अधिकाचा महिना चालू आहे. त्याच्यामुळं लोक देवदर्शनाला येतात. आपोआपच गर्दी होती. कुठंतरी एक फेसबुकवर रील पाहिली की हे उपोषणाला बसण्याच्या अगोदर यांचे कार्यकर्ते कसा पुख्खा झोडत होते. चला ठीक आहे. रोहित पवारने खरं म्हणजे ही नौटंकी करण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री यांची भेट घ्यायला पाहिजे होती आणि त्यांच्यासमोर ही योजना मांडायला पाहिजे होती की बाबा शेतकऱ्याच्या कर्जमाफीमध्ये या अटी जाचक आहेत या कमी करा, याच्यात काही सुलभता आणा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. पण असं न करता हे अन्नत्यागाला पंढरपूरमध्येच बसले. म्हणजे एक पवित्र तीर्थक्षेत्र तिथे उपोषणाला बसले. आता रोहित पवार साहेब, आपले आजोबा माननीय शरद पवार साहेब
केंद्रामध्ये शेती खात्याचे मंत्री होते, कृषी खातं त्यांच्याकडं होतं, आणि त्यांच्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, हा आकडा कोणी लाखभर सांगतं, आत्महत्या केल्या. याच्यावर आपण कधी अन्नत्याग केला का? त्यावेळेस जी 71,000 कोटीची कर्जमाफी झाली आहे, त्याच्यात कॅगनंच किती त्रुटी दाखवून दिलेल्या आहेत. म्हणजे काही त्रुटी अशा आहेत की 13.25% पात्र आणि गरीब शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले. त्याच्यावर आपलं काय मत आहे? 8.5% अपात्र आणि बिगर शेतीधारक असणाऱ्यांची कर्जमाफी झाली. म्हणजे त्या काळात तर मला वाचल्यासारखं आठवतं की कोल्हापूरमध्ये 30 गुंठे शेतीवर 60 लाखाचं कर्ज, आणि ते याच्यात माफ झालं कारण ते अल्पभूधारक होता. अशाही ज्याला गमती जमतीच म्हणता येतील ना, की 30 गुंठे शेतीवर 60 लाखाचं कर्ज कोणत्या पतसंस्थेनं, कोणत्या बँकेनं दिलं. आणि त्याहूनही मोठी गंमत अशी आहे की 2,800पेक्षा जास्ती कागदोपत्री खाडाखोड करून कर्जमाफी केल्याचे पुरावे सापडलेत. यांनी स्वतःच्या सोयीसाठी म्हणून जे शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स करणाऱ्या संस्थेचं उखळ पांढरं केलं या सगळ्या योजनेतून. त्यावेळेस तुम्ही काही बोलले नाहीत. कदाचित तुम्ही लहान असताना यात त्याच्यावरचे काही प्रकाश टाका ना. मला सांगा, कन्नड सहकारी साखर कारखाना घेतला, तो कारखाना शेतकऱ्यांनी आपल्या पोटाला चिमटा देऊन त्याचे भाग खरेदी केले होते. त्या शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती कालवली की नाही, याच्यावर आपण का बोलत नाहीत? प्रसिद्धीसाठी उद्या आपण 2 पाय आणि 2 हातावर सुद्धा चालू शकतात, एवढं तुम्ही प्रसिद्धीला हापापलेले आहात. त्याच्यामुळं हे अन्नत्याग करण्याच्या ऐवजी तुम्ही मुख्यमंत्र्यासोबत बैठक केली असती, आणि त्या बैठकीतून काही निष्पन्न झालं नसतं, नंतर तुम्ही अन्नत्याग हे आंदोलन केलं असतं तर हे समजण्यासारखं होतं. पण प्रसिद्धीसाठी तुम्ही करतात ही न कळण्याइतकी महाराष्ट्रातली जनता दूधखुळी नाही. दुसरी एक खरं म्हणजे हा राजकीय विनोदच म्हणून मला असं वाटतं की सोनम वांगचू हे लेह लद्दाखचे एक मोठे चळवळीत कार्यकर्ते आहेत. ते पर्यावरणावर काम करतात, लेह लद्दाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या वगैरे, ते जे काही आहे. आणि ह्यांची सगळी जी काही कामं आहेत ती परदेशातून यांना सगळं अर्थपुरवठा होतो, आणि त्याच्या जीवावर हे सगळं चालले होते. ते बरेच दिवस सरकारी पाहुणे म्हणून सुद्धा जयपूरला होते. ते परवा पुण्याला कॉक्रोच आंदोलनात आले, आणि त्याच्यानंतर त्यांनी काल मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. चर्चा काय झाली की जे नीटचे प्रश्नपत्रिकाच्या फुटल्या याच्यावर चर्चा केली. मला आता सोनम वांगचूच्या बुद्धीची क्यू करा वाटते हो. नीटचे पेपर फुटले याची चर्चा कुणाशी करतायत? ते उद्धव ठाकरेशी. अरे ज्याला स्वतःच्याच पक्षातले 40 आमदार कधी फुटले कळालंच नाही, त्याच्यावर सोनम वांगचू आपण चर्चा करताय. लेह लद्दाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, तुम्ही मोदीकडे मागणी करा ना. उद्धव ठाकरेच्या हातात काय आहे? मातोश्रीला सुद्धा स्वतंत्र दर्जा द्या म्हणण्याची ताकद त्यांच्यात नाही. तुम्ही लेह लद्दाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या म्हणून म्हणायला चाललेत. हे आपण कुणाशी चर्चा करायला चालू, त्याचं भान सोनम वांगचू तुम्हाला का राहिलं नाही? तुम्ही सुद्धा मोदी द्वेषानं पछाडलेले आहात. आणि आज सकाळीच एक बातमी आली की कॉक्रोच जनता पार्टीचे सर्व असे अभिजित दिपके हे लखनौमध्ये आंदोलन करायला गेले, आणि आंदोलनाच्या जागी भयान शांतता, सर्वत्र बंदोबस्तासाठी पोलीस, एकही झुरळ आंदोलनाच्या जागी पोहोचले नाही. अभिजित दिपके, आपण लखनौच्या वातावरणाशी किती परिचित आहात हे मला माहीत नाही. लखनौ आजसुद्धा नवाबी थाटाचं शहर आहे. त्यांची सकाळ ही साधारण 11-12च्या नंतर सुरू होते,
अजूनही तिथं रीतिरिवाज पाळले जातात, एकमेकाला खूप आदराने बोललं जातं. तुमच्या हे लक्षात आलं नाही की लोक का तिथं आले नाहीत? त्याचं कारण असं आहे की एक कॉक्रोच दुसऱ्या कॉक्रोचाला म्हणतो पहिले आप, दुसरा म्हणतो पहिले आप, पहिले आप, पहिले आपमध्ये दोघंही त्याच जागी घरी आपल्या बसलेले आहेत आणि आंदोलनाच्या जागी एकही झुरळ नाही. हळूहळू आपली अशीच गती होणार आहे. आता तुम्ही नीटच्या प्रश्नावरून राजकारणात वळालेले आहात. तुमचं एक वक्तव्य आहे की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही झाला तो आम्हाला पंतप्रधानाचा राजीनामा घ्यावा लागेल. अभिजीत, मैं की औकात नहीं और आपका दावा. धन्यवाद.